नमस्कार मम्मीज, आज आपण पाहणार आहोत बाळाचं शरीर कसं थंड ठेवायचं, उन्हाळ्यात बाळाला कोणता पदार्थ द्यायचा जेणेकरून बाळ चिडचिड करणार नाही, बाळाचं पोट भरलेलं राहील आणि त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये बाळाचं शरीर देखील थंड राहील। तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो काही टिप्स देखील आहेत ते देखील तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करत आणि त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा, कारण की मी रोज बेबीची रेसिपी अपलोड करत असते। चला आता सुरुवात करत। इथे मी नाचणी सत्व घेतलेलं आहे 1 चमचा आणि त्यामध्ये मी दूध टाकून घेत आहे। तुमचं बेबी लहान असेल तर दूध नका टाकू, पाणी टाकून घ्या आणि छान याचं मिक्स करून घ्या जेणेकरून व्यवस्थित मिक्स होईल आणि त्याच्या गिठुळ्या होणार नाहीत। नाचणी सत्व हे थंड असतं, नैसर्गिक थंड असते, त्यामुळे बाळाचे शरीर उन्हात देखील कूल राहते। आणि हो, नाचणी सत्वामध्ये कॅल्शियम भरपूर असते, त्यामुळे बाळाचे हाड आणि दात मजबूत होतात। त्या याच्याचबरोबर पचन सुधारतं। ही पेस्ट हलकी आणि पचायला सोपी असते, त्यामुळे बाळाला गॅस किंवा शीचे प्रॉब्लेम वगैरे होत नाही आणि उन्हाळ्यामध्ये बाळाला जे पचल असंच आपण पदार्थ, लिक्विड टाईपचे पदार्थ बाळाला द्यायला पाहिजेत। आता मी गॅसवरती हे ठेवून घेतलं आहे आणि आपण गॅसवरती ठेवल्यानंतर पण असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये गिठुळ्या होणार नाहीत। आणि माझं बाळ 1 वर्षाच्या पुढील असल्यामुळे त्यामध्ये मी दूध टाकून घेतलं आहे, तुम्ही पाणी देखील टाकू शकता। आणि गोडव्यासाठी तुम्ही इथे खजूरची पावडर किंवा ओले खजूर जे भिजवून त्याची पेस्ट करून देखील टाकू शकता। आणि हो, रोज असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। तोपर्यंत इकडे आपली पेस्ट देखील तयार होत आहे। जर तुमचं बाळ 1 वर्षाच्या पुढे असेल तर आपण त्यामध्ये गूळ ॲड करू शकतो। गुळाने इन्स्टंट एनर्जी बाळाला येते आणि बाळ दिवसभर ॲक्टिव्ह राहतो, म्हणजे चिडचिड वगैरे करत नाही। बाळाचं एकदा पोट भरलेलं असेल ना की बाळाची चिडचिड वगैरे अजिबात होत नाही, त्यामुळे बाळाला गुळामुळे आयरन मिळते बाळाला आणि त्याचबरोबर ॲनिमिया होण्याचा धोका कमी होतो बाळाला। आणि बघा, मेंदू विकासासाठी चांगली आपल्याला नाचणी सत्व, तूप नाचणी न्यूट्रिशन देतात, त्यामुळे आपल्याला इथून आपण तूप देखील ॲड करणार आहोत। छान आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे, कुठलीही गुठळी वगैरे होता कामा नये याच्यामध्ये। आणि ही पेस्ट तुम्ही जर तुमच्या 6 महिन्या बाळापासून दिली नसेल, 6 महिन्याच्या बाळाला देखील तुम्ही ही पेस्ट देऊ शकता, फक्त पाण्यामध्ये करा आणि गूळ वगैरे टाकू नका, खजूरची पेस्ट टाका। बाळ खूप आवडीने खातो ही पेस्ट, तुम्ही बाळासाठी ही पेस्ट नक्की ट्राय करा। इथे फक्त एवढे की आपल्याला चांगली शिजून घ्यायची आहे, नाही तर बाळाचं पोट वगैरे दुखू शकतं। आणि खूप गरम आपल्याला बाळाला ही पेस्ट द्यायची नाही, खूप थंड पण देत नाही। तुमचं 6 महिन्याचं बाळ असेल तर आठवड्यातून तुम्ही 3 ते 4 वेळा ही देऊ शकता। आणि पातळ आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, जाड नको, गिठुळ्या वगैरे नको। व्हिडिओमध्ये पाहत असाल तर अशा पद्धतीने आपल्याला बाळाला द्यायची आहे। आणि नवीन असेल तर अगदी 2 ते 3 दिवसाचा रूल जो आहे तो तुम्ही बेबीसाठी पाळू शकता, म्हणजे 2 ते 3 चमचे द्यायचे आणि कुठली ॲलर्जी तर नाही ना बाळाला हे चेक करायचं आणि नंतर मग असं वाटीभरून आपण बेबीला देऊ शकतो। दूध सूट होत नसेल तर फक्त पाण्यात तुम्ही बनवू शकता हे। आणि हो, आपली इथे नाचणी सत्व पेस्ट बनवून झाली आहे। बाळाने हे खाल्ल्यानंतर बाळ चिडचिड करणार नाही, बाळाचं पोट भरून राहील आणि त्याचबरोबर बाळाचे हाडं देखील मजबूत होतील। आणि हो, चला आपण भेटूत आता पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय, थँक्स फॉर वॉचिंग। आणि हो, अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठला हवा आहे, तुमच्या बेबीचं फूड आता कितवा महिना चालू आहे, कसे फूड रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंटमध्ये कळवा। चला आपण भेटूत आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय, थँक्स फॉर वॉचिंग।